नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ठिकाणी बघा पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपलं नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग भरतीसाठी बघा या ठिकाणी आज आपण सर्व पदांसाठी उपयुक्त अशा ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत, जी की मित्रांनो बघा IBPS पॅटर्नवर मित्रांनो आधारित अशी या स्वरूपाची असणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी आपलं वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो. त्या वेळापत्रकानुसार बघा या ठिकाणी कमी वेळामध्ये एक प्रकारचा जास्त मित्रांनो या ठिकाणी बघा आपला अभ्यास व्हावा या मित्रांनो कारणामुळं हे मित्रांनो हेच आम्ही या ठिकाणी एक उद्देश साधून या ठिकाणी आजचा हा बघा आपला या ठिकाणी व्हिडिओ आम्ही प्रकाशित केलेला आहे, जो की मित्रांनो बघा एकूण या ठिकाणी आपण 50 प्रश्नसंच मित्रांनो कव्हर करत आहोत, जे की बघा या ठिकाणी आत्तापर्यंत IBPSनं मित्रांनो हे सर्व काही प्रश्न रिपीट केलेली आहेत. म्हणून काय करा मित्रांनो, हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी अवश्य अभ्यासून वगैरे घ्या. आणि बघा नवीन वगैरे असाल या ठिकाणी आताच आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईबसुद्धा या ठिकाणी तुम्ही आताच करून घ्या. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 101% तर बघा आपला मित्रांनो याच्यातले सर्व काही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून बघा आताच तुम्ही वही पेन घ्या आणि मित्रांनो ते वही पेन घ्या आणि त्यामध्ये मित्रांनो हे जे सर्व काही 50 प्रश्न आहेत बघा आताच लगेच्या लगे लिहून घ्या. आणि या 1 ते 2 घंट्यामध्ये मित्रांनो बघा हे जे सर्व काही प्रश्नसंच आहेत मित्रांनो या 2 हवर्समध्ये बघा तुम्ही आता पाठांतर करूनच घ्या. तर बघा पहिला प्रश्न काय डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा जे की पर्याय क्रमांक गो ग आगरकर म्हणजेच काय गोपाळ गणेश आगरकर यांनी मित्रांनो डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक यांनी लिहिलेलं आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पाठांतर करून घ्या चांगलं होईल. पुढे बघा दुसरा प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर बघा कोणत्या दिवशी मित्रांनो या ठिकाणी कोणत्या वर्षी आहे बघा दिवशी पडलेला आहे. तर कोणत्या वर्षी मित्रांनो भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक 1961 बघा मित्रांनो या वर्षी या ठिकाणी काय तर भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. जर तुम्हाला समजा दिवस विचारलं तर ती आहे बघा या ठिकाणी दिवस 19 डिसेंबर मित्रांनो 19 डिसेंबर 1961 रोजी बघा मित्रांनो या ठिकाणी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या मित्रांनो ताब्यातून या ठिकाणी मुक्त केला होता. तर दिनांक लक्षात ठेवा 19 डिसेंबर हे मित्रांनो या ठिकाणी दिनांक असणार आहे बघा, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पुढे बघा पुढचा ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला. तर बघा मित्रांनो ब्रिटिश व भिल्ल मित्रांनो यांच्यातील कोणत्या युद्धामध्ये कॅप्टन हेनरी हा मित्रांनो बघा व्हॉइसरॉय मारला गेला. तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक ब नांदूर शिंगोटे या आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे या प्रकारचं तुम्हाला बघा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ड पैठण असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ड पैठण आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे भारतीय संविधानाला डॅश डॅशचे साधन म्हणतात. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक भारतीय संविधानाला मित्रांनो या ठिकाणी लोकशाहीचं साधन म्हणतात. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पर्याय क्रमांक पुढे पुढचा प्रश्न बघा 6वा तर काय आहे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे सर्वोच्च न्यायालयात रूपांतर कधी झाले. तर बघा मित्रांनो फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे मित्रांनो या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये रूपांतर कधी झालं. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की योग्य आन्सर पर्याय क्रमांक ब 26 जानेवारी 1950 रोजी मित्रांनो या ठिकाणी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो या ठिकाणी रूपांतर करण्यात आलं. काय आहे बघा योग्य आन्सर जे की पर्याय क्रमांक ब 26 जानेवारी 1950 लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे महाराष्ट्रात विजेवरील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली. तर बघा हा एक मित्रांनो एक PYQ प्रश्न आहे बघा IBPSने विचारलेला, म्हणून आताच हा प्रश्न तुम्ही पाठांतर करा. तर आपला महाराष्ट्र राज्यात मित्रांनो विजेवरील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2000 तुम्हाला लक्षात ठेवायचं बघा पर्याय क्रमांक 2000 आपल्या प्रश्नाचं बघा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे काय 2000 या ठिकाणी वर्षी. पुढे
नागार्जुन सागर श्रीशैलम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, नागार्जुन सागर श्रीशैलम मित्रांनो हे अभयारण्य या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक ड तेलंगणा या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा. पर्याय क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, ड लक्षात ठेवून घ्या. पुढे पुढचा प्रश्न बघा 9वा. इराण देशात कोणती भाषा बोलली जाते? तर बघा मित्रांनो, इराण या देशामध्ये कोणती भाषा बोलली जाते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक पर्शियन ही भाषा बोलली जाते. लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा. पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. पुढे इंडिया ॲट रिस्क या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बघा, इंडिया ॲट रिस्क या पुस्तकाचे लेखक हे पर्याय क्रमांक ब जे की डी सुब्बाराव तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं बघा. डी सुब्बाराव हे मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढं राष्ट्रगीत किती वेळात पूर्ण गाणी आवश्यक आहे? तर बघा या ठिकाणी मित्रांनो, राष्ट्रगीत जे की आपलं जनगण मन आहे मित्रांनो. बघा, जनगण मन हे आपल्या भारताचे राष्ट्रगीत आहे आणि राष्ट्रीय गीत मित्रांनो वंदे मातरम आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत जनगण मन. तर बघा, राष्ट्रगीत किती वेळात मित्रांनो पूर्ण गाणं आवश्यक आहे? तर पर्याय क्रमांक बघा क जे की 52 सेकंदामध्ये मित्रांनो पूर्ण या ठिकाणी राष्ट्रगीत गाणं आवश्यक असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर वंदे मातरम आपल्या भारताचं राष्ट्रीय गीत हे मित्रांनो बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलं आहे आणि जे की जनगण मन हे आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत आहे हे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं होतं. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा. पुढे 12वा. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर आपल्या मित्रांनो, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जाणारा आपल्या महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर जे की पर्याय क्रमांक ब सिंधुदुर्ग तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं बघा. सिंधुदुर्ग हा मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रातील असो किंवा भारतातील असो हा पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मित्रांनो ओळखला जातो. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. यासोबत औरंगाबाद बघा, छत्रपती संभाजीनगर हा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या महाराष्ट्राचा मित्रांनो कोणती या ठिकाणी राजधानी आहे? तर ही आपला पर्यटन राजधानी बघा. लक्षात तुम्ही ठेवून घ्या, ही पर्यटन राजधानी आहे बघा. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ही आपल्या महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आणि पर्यटन जिल्हा यामध्ये तुम्ही या ठिकाणी गोंधळू नका. जर पर्यटन जिल्हा विचारलं तर जे की पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा सिंधुदुर्ग आणि पर्यटन जिल्हा विचारला तर औरंगाबाद जे की छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर हे मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे बघा. लक्षात तुम्ही ठेवून घ्या, ऐतिहासिक ही राजधानी तुम्ही लक्षामध्ये या ठिकाणी ठेवून घ्या. ओके. पुढे 13वा. आकाशात जाणारा पहिला माणूस कोण? तर या ठिकाणी बघा मित्रांनो जगामध्ये या ठिकाणी आकाशात जाणारा पहिला माणूस हा युरी गागारिन हा होता. लक्षात घ्या, युरी गागारिन हा मित्रांनो बघा पहिला आकाशात जाणारा व्यक्ती जो की मित्रांनो रशिया या देशाचा होता. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, रशिया. आणि उरला नील आर्मस्ट्रॉंग जे की मित्रांनो बघा नील आर्मस्ट्रॉंग हा बघा या ठिकाणी चंद्रावर मित्रांनो पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती आहे बघा. लक्षात तुम्ही ठेवून घ्या, चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा हा मित्रांनो व्यक्ती आहे बघा नील आर्मस्ट्रॉंग. आणि आपल्या भारतातील राकेश शर्मा हा मित्रांनो बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती आहे. आपल्या भारतातील जर विचारलं तर ते म्हणजे बघा राकेश शर्मा. आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी राईट आन्सर काय आहे? तर जे की पर्याय क्रमांक युरी गागारिन. लक्षात तुम्ही ठेवून घ्या, चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग, आपल्या भारतातील पहिला व्यक्ती राकेश शर्मा. ओके. पुढे त्सुनामी हे नामकरण मूळ डॅश डॅश आहे. तर बघा मित्रांनो त्सुनामी हे मित्रांनो नामकरण आहे बघा, हे मूळ डॅश डॅश आहे. तर काय आहे? पर्याय क्रमांक जे की जपानी आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा. पर्याय क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. आताच पाठांतर करा मित्रांनो, कारण 101% बघा परीक्षा मित्रांनो 101% या ठिकाणी विचारले जाणारे प्रश्न जे की महत्त्वपूर्ण परीक्षे दृष्टीने असणार आहेत. म्हणून बा आता सर्व काय प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाठच करून घ्या. पुढे पुढचा बघा 15वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर वारे म्हणतात? तर बघा मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर वारे म्हणून कोणत्या वाऱ्याला ओळखलं जातं किंवा म्हणतात? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक मतलई व खारे वारे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. 16. खालीलपैकी कोणते भारतीय राज्य नेपाळसोबत कोणतीही सीमा सामायिक करत नाही? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे मित्रांनो, जे की खालीलपैकी कोणते भारतीय राज्य नेपाळसोबत कोणतीही सीमा सामायिक करत नाहीत? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी ब जे की त्रिपुरा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे बघा ब. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. जर तुम्हाला त्रिपुराची राजधानी विचारली तर ती मित्रांनो अगरतला आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा, अगरतला ही मित्रांनो या ठिकाणी
तिरुपुराची राजधानी आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. झारखंडची विचारली, झारखंडची राजधानी रांची आहे बघा, लक्षात ठेवून घ्या, रांची. आणि हिमाचलची जर विचारली तर ती आहे बघा शिमला. बघा अशा छोट्या छोट्या बाबी तुम्ही लक्षामध्ये या ठिकाणी ठेवून घ्या. पुढे बघा या ठिकाणी 17वा प्रश्न कशा स्वरूपाचा आहे. तर बघा, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरास छेदून जातात. तर मित्रांनो या ठिकाणी खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर या शहरास छेदून जातात. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक क NH7 आणि 6 आणि NH7 जे की मित्रांनो नॅशनल हायवे 6 आणि नॅशनल हायवे 7 हे बघा या ठिकाणी नागपूर या शहरास मित्रांनो छेदून जातात. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे बघा. सोप्या आणि साधे आणि सरळ स्वरूपाच्या ठिकाणी प्रश्नांच बघा IBPS या ठिकाणी तुम्हाला विचारत आहे. म्हणून बघा तुम्ही जास्त ताण वगैरे घेऊ नका. शेवटचा सराव आहे हा. तुम्ही एकदाशी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघून घ्या. 50 पैकी 50 प्रश्न या ठिकाणी पाठच करून घ्या. याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये दिसणार नाही. इतकं मी या ठिकाणी बघा तुम्हाला हमी या ठिकाणी तुम्हाला भरवून देतो. बघा या ठिकाणी अद्याप जर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल जे की 1500+ प्रश्नांचा महाटोकळा अद्याप जर खरेदी केला नसेल मित्रांनो, खरेदी करण्यासाठी काही करू नका. एक आपल्या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला नंबर आम्ही दिलेला आहे. त्या नंबरवर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा. पे केल्याचे मित्रांनो स्क्रीनशॉट आहे, त्या नंबरच्या तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका. तुम्हाला उद्या बघा 2 मिनिटाच्यात आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तो महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अवेलेबल करून देऊ. तर त्या मित्रांनो बघा महाठोकळ्यामध्ये आहे तर काय, तर आतापर्यंत बघा IBPSने मित्रांनो विचारलेले जे की 1500+ प्रश्नसंच आहेत मित्रांनो. यामध्ये बघा GK GS आणि करंट अफेअर्स तुम्हाला या ठिकाणी बघा स्टडी करायला मिळत आहे मित्रांनो. म्हणून काय करा तुम्ही ह्या शेवटच्या दिवसामध्ये अवश्य आज आपला महाठोकळा आहे बघा अवश्य खरेदी करा. खरेदी करून संपूर्ण बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नसंच तुम्ही अभ्यासून घ्या. तुम्हाला बघा 100% मित्रांनो या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी 100% या ठिकाणी फायदा होणार इतक्या या ठिकाणी बघा मी तुम्हाला हमी भरून देऊ शकतो. पुढे भारतातील पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या भारतातील पहिले कांदा लसूण जे की संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. तर आपल्या प्रश्नाचं जे की पर्याय क्रमांक ड राजगुरुनगर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा पर्याय क्रमांक ड. पुढे 19वा प्रश्न, भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. तर बघा मित्रांनो भारतातील किती राज्यांना या ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आहे आपल्याला विचारलं. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक अ 9 राज्यांना मित्रांनो समुद्रकिनारा लाभला आहे. मित्रांनो त्यापैकी सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभला आहे, तर ते म्हणजे बघा गुजरात राज्याला लाभला आहे. तुम्ही लक्षात ठेवून घ्या गुजरात राज्याला बघा जवळपास 1600 किलोमीटरचा मित्रांनो ठिकाणी समुद्रकिनारा लाभलेला आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. साध्या सरळ बाबी आहेत. पुढे काँग्रेस विभाजनाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते. तर मित्रांनो बघा या ठिकाणी काँग्रेसच्या विभाजनावेळी मित्रांनो ठिकाणी भारताचे व्हाईसरॉय कोण होते. तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की पर्याय क्रमांक ब लॉर्ड मिंटो प्रश्नाची आपला राईट आन्सर आहे मित्रांनो. या ठिकाणी काँग्रेसच्या विभाजन म्हणजे ठिकाणी काँग्रेसचं जे फूट पडली तेव्हा मित्रांनो त्या फूटमध्ये या ठिकाणी कोण व्हाईसरॉय होते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर आहे मित्रांनो. बघा ती फूट ही जवळपास सुरत या ठिकाणी पडली होती. बघा सुरत या ठिकाणी 1907 किंवा 1909 मध्ये या ठिकाणी पडली होती. लक्षात तुम्ही ठेवा बघा 1907च आहे. पुढे या ठिकाणी 21वा प्रश्न, कोळशांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते. तर बघा कोळशांच्या मित्रांनो साठ्याकरिता या ठिकाणी ओळखलं जाणारं नदी खोरं, तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की पैनगंगा व वर्धा खोरे या ठिकाणी मित्रांनो बघा हे कोळशाच्या साठ्याकरिता मित्रांनो ओळखलं जाणारं नदी खोरं आहे. तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर पर्याय क्रमांक अ आहे. पुढे बघा 22वा प्रश्न कशा प्रकारचा आहे बघा. तर महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली. तर महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची जी मित्रांनो सुरुवात होती ती कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळामध्ये झाली. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक अ अशोकराव चव्हाण मित्रांनो यांच्या या ठिकाणी काळामध्ये झाली होती. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. पुढे मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर मानवी शरीर मित्रांनो या ठिकाणी हाडांशी हाडे जोडणारे मित्रांनो उती म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय, तर पर्याय क्रमांक या ठिकाणी कजिकी अस्थिबंध आपल्याला लक्षात ठेवायचं बघा. अस्थिबंध या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय किंवा मुख्यालय या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे या प्रकारचा प्रश्न आहे. तर संयुक्त राष्ट्र मित्रांनो संघटनेच्या ठिकाणी मुख्यालय किंवा कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तर आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ड न्यूयॉर्क आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे 25वा प्रश्न,
C60 या फोर्सचे विरुद्ध वाक्य कोणती आहे? तर बघा C60 मित्रांनो या फोर्सचे या ठिकाणी विरुद्ध वाक्य कोणतं आहे? तर आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा ज्या की या ठिकाणी पर्याय क्रमांक अ वीरभोग्या वसुंधरा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे बघा पर्याय क्रमांक अ लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे डॅश डॅश हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो संगमरवर हा जो आहे मित्रांनो या ठिकाणी एक कॅल्शियम फॉस्फरसचा मित्रांनो कार्बोनेटचा या ठिकाणी एक प्रकार आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ब तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. 27वा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा मित्रांनो महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी जसं की MIA मित्रांनो हे कोणत्या शहरात आहे? तर हे आहे बघा पर्याय क्रमांक पुणे या शहरात लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क असणार आहे पुणे आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटर असते? तर बघा मित्रांनो मॅरेथॉन या स्पर्धेचे जे मित्रांनो अंतर आहे या ठिकाणी किती किलोमीटर असतं? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक ड 42.195 किमी मित्रांनो बघा या ठिकाणी मॅरेथॉन या स्पर्धेचं अंतर असतं. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं किती 42.195 किमी लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढे बघा या ठिकाणी 29वा प्रश्न तर ग्रँड ट्रंक हा मार्ग कोणत्या शहरांना जोडतो? तर बघा ग्रँड ट्रंक हा जो मित्रांनो बघा मार्ग आहे हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर की बघा पर्याय क्रमांक दिल्ली व कोलकाता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा. पुढे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? तर आपला महाराष्ट्रातील मित्रांनो ठिकाणी सर्वात उंच किल्ला जे की पर्याय क्रमांक अ सालेर आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके. पुढे गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? तर गोपाळ गणेश आगरकर हे मित्रांनो ठिकाणी सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असत? जे की पर्याय क्रमांक अ केसरी आपल्या प्रश्नाचे बघा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कोणती कलम आहे? तर बघा आपल्या भारतीय राज्यघटनेतील मित्रांनो ठिकाणी अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कोणती कलम आहे? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक ब कलम 17 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढचा बघा या ठिकाणी 33वा प्रश्न तर कस्तुरी मांजर हा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळतो? तर मित्रांनो कस्तुरी जो मांजर हा मित्रांनो आहे या ठिकाणी कस्तुरी हा मांजराचा प्रकार या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की योग्य आन्सर पर्याय क्रमांक क रायगड आपला प्रश्न याच्या ठिकाणी बघा योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. पुढे महाराष्ट्राचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहेत किंवा कोण होते या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक ड स्वाधीन क्षत्रिय आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे पोपटाचा संबंध पिंजऱ्याशी आहे तर माणसाचा संबंध कशाशी? तर बघा मित्रांनो या ठिकाणी पोपटाचा संबंध जर पिंजऱ्याशी असेल तर माणसाचा संबंध या ठिकाणी पर्याय क्रमांक तुरुंगाशी असणार आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा तुरुंग. मित्रांनो बघा पोपटाला या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये या ठिकाणी बघा या ठिकाणी कोंडून ठेवलं जातं किंवा या ठिकाणी बघा अटक केली जाते या प्रकारचा आपण एक शब्द म्हणून. तर माणसाला मित्रांनो एक गुन्हा जर केला तर त्याला या ठिकाणी मित्रांनो तुरुंगामध्ये ठेवलं जातं. लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. तर या ठिकाणी बघा माणसाचा घराचा पोपटाचा आणि घरट्याचा या ठिकाणी कसल्याही प्रकारचा संबंध नाही. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर पर्याय क्रमांक अ तुरुंग आपल्याला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. 36वा आहे लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर मित्रांनो लंडन हे जे शहर आहे बघा हे कोणत्या नदीकाठी एक बसलेलं शहर आहे. तर जे की बघा थेम्स मित्रांनो या नदीकाठी वसलेलं एक शहर आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा जे की पर्याय क्रमांक ब आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे. ओके. पुढे जनगण मन हे गीत काँग्रेसच्या अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले? तर जनगण मन हे जे मित्रांनो गीत आहे बघा आपल्या भारताचं राष्ट्रगीत हे काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्या वर्षी प्रथम कधी गायलं गेलं? तर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की पर्याय क्रमांक क 1911 साली मित्रांनो हे प्रथम या ठिकाणी बघा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपल्या भारतामध्ये गायलं गेलं होतं. लक्षात आपल्याला ठेवायचं पर्याय क्रमांक क आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे
वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला? तर मित्रांनो बघा या ठिकाणी वारकरी चळवळीचा पाया या ठिकाणी कोणी घातला किंवा कोणी रचला या प्रकारचा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विचारल्यावर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक संत ज्ञानेश्वर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा 39वा प्रश्न. भारतात एकूण किती कटक मंडळी आहेत? तर बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या भारतामध्ये सध्या एकूण किती कटक मंडळी आहेत? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक 62 आहेत, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा 62 कटक मंडळी आपल्या भारतामध्ये आहेत. पुढे भारतातील सर्वात उंच किंवा सर्वात मोठे मिनार कोणते? या प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर जे की क्रमांक कुतुब मिनार आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे आंध ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आढळते? या प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर बघा क्रमांक नांदेड तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. बघा क्रमांक आपल्या प्रश्नाची योग्य आन्सर असणार आहे. पुढे 42वा प्रश्न. तर जगातील सर्वात मोठे वेद कोणते? तर जगातील मित्रांनो सर्वात मोठे वेद हे आहे बघा ऋग्वेद, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ऋग्वेद हे आपल्या भारतातीलच काय तर जगातील सर्वात मोठं वेद आहे. पुढे मोफत हाय स्पीड वायफाय असलेले भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते? तर मोफत हाय स्पीड वायफाय मित्रांनो असलेले या ठिकाणी आपल्या भारतातील पहिले रेल्वे स्टेशन कोणते आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर जे की क्रमांक कोलकाता सेंट्रल स्टेशन या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर मित्रांनो असणार आहे. बघा कोलकाता सेंट्रल स्टेशन आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे बघा भारतातील पहिली खाजगी ट्रेन कोणती आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारतातील पहिली जी मित्रांनो खाजगी ट्रेन होती ती या ठिकाणी कोणती आहे? तर बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर मित्रांनो बघा जे की क्रमांक तेजस ही मित्रांनो आपल्या भारतातील पहिली या ठिकाणी खाजगी ट्रेन आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. काय क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे. पुढे गौतम बुद्धांचे जन्मस्थळ खालीलपैकी कोणते? तर मित्रांनो बघा गौतम बुद्ध यांचे मित्रांनो जन्मस्थळ या ठिकाणी कोणते? तर या ठिकाणी क्रमांक लुंबिनी आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. बघा क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे क्रमांक पुढे पुढचा बघा या ठिकाणी कितवा 46वा प्रश्न. तर काय वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक जूल आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा जूल हे मित्रांनो या ठिकाणी वारंवारतेचं SI एकक आहे. पुढे जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते? तर बघा या ठिकाणी जैन धर्माचं मित्रांनो या ठिकाणी पहिलं तीर्थकर कोण? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर जे की बघा ऋषभदेव आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे. क्रमांक आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे. पुढे रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? तर रॅडक्लिफ लाईन ही मित्रांनो बघा कोणत्या 2 देशांमधील सीमा दर्शवते? आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर बघा जे की क्रमांक भारत पाकिस्तान मित्रांनो या 2 देशांमध्ये मित्रांनो रॅडक्लिफ लाईन ही बघा सीमा दर्शवते, सीमारेषा दर्शवते. क्रमांक आपल्या प्रश्नाची या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे 49वा. तर बघा भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात? तर बघा आपल्या मित्रांनो भारताचे जलपुरुष म्हणून या ठिकाणी बघा क्रमांक जे की बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो बघा यांना ओळखलं जातं, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. काय क्रमांक मित्रांनो या ठिकाणी भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखतात? तर जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मित्रांनो ओळखलं जातं. तर भारताचे बघा डॉक्टर वल्लभभाई पटेल यांना मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारताचं लोह पुरुष म्हणून ओळखतात, लक्षात तुम्ही घ्या. बघा लोह पुरुष आणि जलपुरुष यामध्ये मित्रांनो समानता आहे, फरक आहे या ठिकाणी, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, तर जलपुरुष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी बघा राईट आन्सर आहे मित्रांनो या ठिकाणी टायपिंग मिस्टेकनं सिंह पडले, परंतु या ठिकाणी प्रसाद आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे मित्रांनो पहिले राष्ट्रपती आहेत, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पहिले राष्ट्रपती. पंडित नेहरू आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान आहेत, बघा लक्षात ठेवून घ्या, प्रधानमंत्री होते पहिले. यासोबत सरदार वल्लभभाई पटेल आपल्या भारताचे पहिले उपपंतप्रधान, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा उपपंतप्रधान आपल्या भारताचे पहिले जर विचारलं तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारताचे पहिले कायदा मंत्री होते, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. बघा कायदा मंत्री, कानून मंत्री हे आपल्या भारताचे पहिले होते, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. यासोबतच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो मूक नायक बहिष्कृत भारत
इत्यादी मित्रांनो या ठिकाणी वृत्तपत्र यांनी या ठिकाणी संपादित केले, यांनी प्रकाशित केले. यासोबत बघा यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी काय, तर प्रॉब्लेम ऑफ रुपी यांनी मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे मित्रांनो. बघा या ग्रंथाच्या माध्यमातूनच RBI बँकेची स्थापना आपल्या भारतामध्ये झाली. या RBI बँकेची स्थापना कधी झाली, तर 1 एप्रिल बघा 1935 रोजी झाली होती. लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा, 1 एप्रिल 1935 रोजी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून RBI बँकेची स्थापना झाली. जर तुम्हाला RBI बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं प्रश्न विचारला, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर बघा 1949 असं लक्षात तुम्ही ठेवून घ्या. RBI बँकेचं राष्ट्रीयकरण 1949 साली झालेलं होतं, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. पुढे 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील खालीलपैकी कोणते पहिले वृत्तपत्र होते, तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक नाही बघा, या ठिकाणी डायरेक्ट वन लाईनर प्रश्न आहे. तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर जे की बॉम्बे हॅरल्ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. तर बघा मित्रांनो यासोबतच आणखी काही प्रश्न तुम्हाला सांगतो असं तोंडीपाठ. तर बघा यासोबत आपल्या भारतामध्ये एकूण किती राज्य विचारलं, तर ते बघा सध्या एकूण 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. या 28 मित्रांनो प्रत्येक राज्याची राजधानी, त्या प्रत्येक राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं या ठिकाणी आवश्यक आहे. तर बघा मित्रांनो हे होते बघा आपले मित्रांनो काही प्रश्नसंच. आणि की काही सांगू का तुम्हाला, तर पहिली रेल्वे आपल्या भारतामध्ये कधी धावली किंवा कधी सुरू झाली विचारलं, तर 16 एप्रिल लक्षात घ्या, 16 एप्रिल 1853ला. ओके. तुम्ही लक्षात ठेवून घ्या बघा अशा लहान लहान बाबी. 16 एप्रिल 1853 या ठिकाणी आपल्या भारतामध्ये पहिली रेल्वे धावली होती, लक्षात तुम्ही ठेवून घ्या, जी की मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. तर बघा हे होते मित्रांनो बघा आपल्या या लेक्चरमधले जे की 50 प्रश्नसंच. बघा मित्रांनो हे या ठिकाणी IBPS पॅटर्न मित्रांनो रिपीट केलेली प्रश्नसंच होती, जे की एक आपला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025साठी बघा हा शेवटचा सराव होता. जर बघा मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला बघा मित्रांनो लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो पूर्ण काही व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन भागासोबत आणि नवीन तयारीसोबत. तर तोपर्यंत बघा मित्रांनो घ्या काळजी, करा अभ्यास.